विशिष्ट वाङ्मय प्रकाराचा अभ्यास कविता या विषयासंदर्भामध्ये आपण वेगवेगळ्या 4 प्रकारच्या कवितांची चर्चा केलेली आहे. आज आपण कवितेचे रसग्रहण, स्वरूप आणि प्रक्रिया कशी असते कवितेच्या रसग्रहणाची याविषयी चर्चा करणार आहोत. कवितेचे रसग्रहण, स्वरूप आणि प्रक्रिया या शीर्षकाचा मी एक संशोधनपर लेख लिहिला होता. तो लेख 2018 मध्ये आयुषी इंटरनॅशनल इंटरडिसिप्लिनरी रिसर्च जर्नल मध्ये प्रसिद्ध झाला होता. तो लेख मी आज चर्चेसाठी तुमच्या समोर घेऊन आलो आहे. आपण त्या लेखावर चर्चा करूया, म्हणजे तुम्हाला कवितेच्या रसग्रहणाचे स्वरूप आणि त्याची जी प्रक्रिया आहे त्या संदर्भामध्ये कल्पना येईल. अभिप्राय आणि रसग्रहण यातली सीमारेषा जर आपण स्पष्ट करायला गेलो तर आपल्या लक्षात येईल की अभिप्राय म्हणजे अ कॉमेंट, व्ह्यू, ओपिनियन, मीनिंग किंवा सेन्स अशा अर्थानं या नामाकडे, अभिप्राय या नामाकडे आपल्याला पाहता. उदाहरणार्थ, एखाद्या पाककृतीबद्दलचा अभिप्राय विचारला तर तो त्या पाककृतीच्या संदर्भामध्ये त्याची चव सांगण्याकडे किंवा त्याची चवीच्या संदर्भामध्ये बोलण्याकडे आपला कल जास्त दिसतो. कारण चांगलं अथवा वाईट किंवा चवदार अथवा बेचव इतकंच त्यात खरं पाहता अपेक्षित असतं. त्या पाककृतीची बनवण्याची पद्धत अभिप्रायामध्ये विचारात घेतली जात नाही. पाककृतीचा आस्वाद घेतल्यानंतर आलेल्या चवीवरून तिच्या बनवण्याच्या पद्धतीचा अंदाज बांधता येतो, पण तो नंतरचा भाग आहे. अर्थात इथं अभिप्राय म्हणजे फक्त एक कॉमेंट असते, ज्याचं अस्तित्व क्षणभर असतं. रसग्रहणात मात्र व्यापकता असते, कारण रसग्रहणाला ॲप्रिशिएशन, जजमेंट, राईज ऑफ व्हॅल्यू अशा वेगवेगळ्या अर्थानं ओळखलं जातं. म्हणून रसग्रहणाला व्यापकता असते. किंबहुना या प्रकारचे अर्थकारण तिथे अपेक्षित असते. कसे? त्याचं ॲप्रिशिएशन करणं, त्याचं जजमेंट करणं, त्याची व्हॅल्यू ठरवणं, या पद्धतीचा अर्थाकरण. रसग्रहणामध्ये सर्व बाजूंनी विचार केलेला असतो. म्हणजे रसग्रहणात फक्त कौतुकच होतं असं नाही, तर त्याच्या मर्यादा सुद्धा सांगितल्या जातात. म्हणून रसग्रहणात सर्व बाजूंनी विचार होतो. त्या कलाकृतीच्या बाहेर रसग्रहणाचा विचार सहजासहजी जात नसतो. ज्या कलाकृतीचं रसग्रहण करायचं आहे त्याच्या बाहेर तो विचार जात नाही. रसग्रहण करत असताना एका विशिष्ट कलाकृतीला, मग ती कलाकृती कविता असेल, कथा असेल, कादंबरी असेल, नाटक असेल, साहित्याचा कुठलाही प्रकार असेल, ललित साहित्य असेल, तर त्या कलाकृतीच्या म्हणजे त्याला केंद्रीभूत मानून रसग्रहण करत असताना त्या विशिष्ट कलाकृतीला केंद्रीभूत मानून त्या कलाकृतीच्या सभोवताली जे जे काही घटक मुद्दे दिसून येतात त्या सर्वांचा समावेश रसग्रहणात करावा लागतो. त्याचबरोबर कलाकृतीतले घटक आणि त्या घटकांचं अस्तित्व यांचाही विचार त्याच्यामध्ये महत्वाचा असतो. म्हणजे आता कवितेच्या रसग्रहणाच्या संदर्भात आपण बोलतो आहोत, तर कवितेचे जे घटक आहेत वेगवेगळे, त्याची जी वैशिष्ट्ये आहेत, त्या घटकांचा, त्या वैशिष्ट्यांचा सुद्धा उल्लेख आपल्याला एका विशिष्ट कवितेचं रसग्रहण करत असताना करावा लागतो. काव्य म्हणजे भावनांचा उद्रेक. आपल्याला विलियम वर्ड्सवर्थची व्याख्या आठवते बघा, अ स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स
रिकलेक्टेड इन ट्रँक्वेलिटी. काव्य म्हणजे भावनांचा उद्रेक, मनात खोलवर दडलेल्या आणि अत्यंत उत्स्फूर्तपणे बाहेर उचंबळून आलेल्या भावनांची परिणिती कवितेमध्ये होत असते. कविता ठरवून लिहिली जात नाही, म्हणजे कविताच काय, कुठलाही साहित्य प्रकार हा ठरवून लिहिला जात नाही. त्याच्यासाठी मानवी मनाची जी स्थिती आहे, भावस्थिती, त्याचा आधार त्याला मोठ्या प्रमाणामध्ये लागतो. आणि या भावस्थितीच्या आधारेच काव्याची निर्मिती कोणताही लेखक करू शकतो. इथे काव्य म्हणत असताना मला साहित्य ही संकल्पना अभिप्रेत होती खरं तर या ओळीमध्ये, की साहित्याची निर्मिती ही मानवी मनाच्या भावस्थितीवर अवलंबून असते. शिवाय साहित्य हे वाचकाच्या अंतरंगापर्यंत पोहोचवण्यासाठी ही भावस्थिती फार महत्वाची भूमिका पार पाडते. त्यामध्ये लेखकाचा साहित्यगत अनुभव जो आहे तो महत्वाचा ठरतो. कवितेच्या बाबतीत बोलायचं झालं तर आकलन, आस्वाद, विवरण आणि चिकित्सा यातूनच कवी कोणत्याही अनुभवाची प्रतीती घेत असतो. कवीच्या अंतःकरणातील सहज स्फुरणे, इच्छाशक्ती, बुद्धी आणि भावना त्याच्या नवनिर्माणाच्या पाठीशी असतात. त्याची ही निर्मिती म्हणजे त्याच्या व्यक्तिगत चिंतनाचे फळ असते. कवी आपल्या कवितेतून जीवनाची समीक्षा करत असतो, जीवनाची बिंब प्रतिबिंब आस्वादकाला दाखवत असतो. त्यामुळे कविता हा जीवनाशी निगडीत असलेला आणि जीवनाचं अधिक जवळून दर्शन घडवणारा साहित्य प्रकार आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. वाचक एखादी कविता वाचतो, अनुभवतो, त्यातल्या अर्थाला स्पर्शण्याचा प्रयत्न करतो. थोडक्यात त्या कवितेचा तो आस्वाद घेतो. वाचकाला ती कविता आवडते, त्याला त्यातून आनंद मिळतो. या आनंदाचं कारण जरी नेमकेपणाने सांगता येत नसलं तरी वाचक मात्र एकूणच कवितेच्या प्रभावाखाली आलेला असतो, कारण त्याला ती कविता आवडलेली असते. आणि त्या आनंदामागे कवितेतील आशयात्मकता, स्वरूप अथवा लय तत्व किंवा शब्दरचना इत्यादी पैकी काही असू शकतं त्या आनंदामागे. कारण त्या कवितेच्या वाचनातून आलेला काव्यात्मक अनुभव वाचकाच्या मानसिकतेला अधिग्रहित करतो. मानसिकतेशी जुळवणूक झाल्यानंतर त्याला सौंदर्य दर्शन होतं आणि हेच सौंदर्य दर्शन व्यक्त करीत दुसऱ्याला सांगणे म्हणजेच रसग्रहण होय. समीक्षक सुद्धा एक चांगला वाचक असतो आणि तो समीक्षक जेव्हा रसग्रहण करतो तेव्हा त्याला आलेली जी सौंदर्याची प्रतीती आहे त्या कवितेच्या वाचनातून ती तो दुसऱ्यांना सांगतो, म्हणजेच त्याचं रसग्रहण करतो. राश्री जोग यांनी रसग्रहणाची व्याख्या करताना असं म्हटलंय की रसग्रहण म्हणजे रसिक वाचकाने दुसऱ्यांकरिता आस्वाद विषयाचे साकल्याने आणि सर्व अंगांनी केलेले सौंदर्य दर्शन होय. काय म्हणतात राश्री जोग? रसग्रहण म्हणजे रसिक वाचकाने दुसऱ्यांकरिता आस्वाद विषयाचे साकल्याने आणि सर्व अंगांनी केलेले सौंदर्य दर्शन. आस्वादनातून सौंदर्य प्रतीती हे रसग्रहणाचं व्यवच्छेदक लक्षण आपल्याला सांगता येईल. भरताने रससूत्रामध्ये विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव यांच्या संयोगाला महत्व दिलेलं आहे. भरत मुनीने नाट्यशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्याने त्या नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये विभाव, अनुभाव, व्यभिचारी भाव संयोगात रस निष्पत्ती असा रस सिद्धांत मांडला.
आणि हा सिद्धांत मांडत असताना हा संयोग त्याने पानाच्या विड्याच्या उदाहरणातून उलगडून दाखवलेला आहे. त्याच्या चर्वणातल्या वारंवारितेतून ज्याप्रमाणे रस पाझरतो त्या पानाच्या विड्यामधून त्याचं चर्वण केल्यानंतर, तसा कवितेच्या वारंवार वाचनातून कवितेतील अर्थाची विविध वलय निर्माण होत जातात. बघा, मी तुम्हाला मागे पण म्हटलं, की एखादी कविता समजून घ्यायची असेल तर ती कविता पुन्हा 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 वाचणं फार गरजेचं आहे. जेव्हा आपण ती कविता पुन्हा पुन्हा वाचू, तेव्हा त्यातली अर्थाची वेगवेगळी जी वलय आहेत ती आपल्या लक्षात यायला लागतात. तिच्या अर्थाच्या अधिक जवळ आपण जाऊ शकतो त्याच्या वारंवार वाचनातून. एखाद्या वेळी कवीला आपलं म्हणणं सर्वसामान्यपणे न मांडता वेगळ्या शैलीतून मांडावंसं वाटतं, तेव्हा काव्यात प्रयोग झाला असं आपण म्हणतो. आणि रूपकात्मक काव्य जर आपण पाहिलं तर या पद्धतीनेच कवींनी एक वेगळ्या पद्धतीने आपलं म्हणणं मांडलेलं असतं रूपकात्मक काव्यात. कवितेचं रसग्रहण करत असताना कवितेचं शीर्षक, कवितेचा विषय, त्या कवीचा परिचय, त्या कवितेतल्या संवेदना, भावनात्मकता, कवितेतील रूपक, काव्य सौंदर्य, काव्य गुण, लयबद्धता, कवितेतील वर्णनात्मकता आणि कवितेतले विविध दोषस्थळ इत्यादींबाबतचं चिंतन आपण केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींची चर्चा रसग्रहण करत असताना आपण केली पाहिजे. एका विशिष्ट कालखंडात केलेली काव्य निर्मिती ही सर्व काळी सर्व स्थळी तंतोतंत लागू पडेलच असं नाही. तिचे स्वरूप हे नेहमी प्रवाही व परिवर्तनशील असं असतं. स्थळ परत्वे, काल परत्वे त्याच्यामध्ये बदल घडून आलेला असतो. जिथल्या तिथल्या स्थल कालाच्या विभिन्नतेशी ती अनुकूल झालेली असते. अपवादात्मक परिस्थितीत ती सर्व काळी सर्व स्थळी आढळून येते. तिच्यावर स्थळ काळाचा जसा प्रभाव असतो तसं वेगवेगळ्या विचार प्रवाहांचंही आधिक्य आणि नियमन असतं. वेगवेगळे विचार प्रवाहांचा पण त्याच्यावर प्रभाव असतो. तिचा प्राथमिक जो उद्देश आहे तो निखळ मनोरंजन असला तरी वेळोवेळी समाजाला प्रबोधनाचं डोसही त्यातून मिळतात. वृत्त, अलंकार, शब्दशक्ती, काव्यगुण, नवरस यांचा अभ्यास आणि आकलनानं कवी जन्माला येतो का? तर नाही. कविता चांगल्या प्रकारे अवगत किंवा अंगीकृत करण्याची ती फक्त माध्यम आहे. त्यातून चांगली कविता आपल्याला तयार करता येईल असं नाही. कवितेच्या रसग्रहणातून वाचकाला काव्यलेखनाचं ज्ञान नाही झालं तरी त्याला काव्याची उत्तम समज येणं महत्वाचं असतं. काव्याची ही समज त्याला कवितेच्या खोलात घेऊन जाते, तेव्हा खऱ्या अर्थानं त्याला कविता लक्षात येते. कवितेमध्ये प्रतिमा आणि प्रतीक हा पण एक महत्वाचा भाग असतो. रसग्रहण करताना त्या कवितेतल्या प्रतिमा आणि प्रतीकांचा उल्लेख प्रामुख्याने आला पाहिजे. कवितेच्या रसग्रहणामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, ती म्हणजे कोणत्याही काव्यात येणारी प्रतिमा ही त्या काव्याचा आत्मा असतो. प्रतिमा जर अस्सल व जिवंत असेल तर कवितेचे आयुष्यमान वाढते, हे लक्षात घ्या. ती जर निर्जीव असेल तर अल्पावधीतच कवितेचा मृत्यू होण्याचा धोका संभवतो. म्हणजे ती प्रसिद्ध होऊ शकत नाही. म्हणून कवितेतली प्रतिमा ही काव्य वैभवाच्या दृष्टीनं अधिक मोलाची असते. कवितेच्या संदर्भामध्ये प्रतिमेचं वर्णन करताना सुधीर रसाळ यांनी म्हटलंय की भाषेच्या परिणामामुळे वाचकाच्या मनात निर्माण होणारी संवेदना चित्रे म्हणजे प्रतिमा, वस्तूचे तंतोतंत वर्णन करणारा शब्दसमूह त्या वस्तूचे वाचकाच्या मनात चित्र उमटवू शकतो. त्याला वाच्यार्थी प्रतिमा म्हणतात. काव्यात येणारे उपमा, रूपक, रूपकातिशयोक्ती
यासारखे अलंकार म्हणजे प्रतिमाच असतात. परंतु येथे वाचकाच्या मनात उमटणाऱ्या संवेदना चित्राला महत्व नसून दोन वस्तू अगर घटना यातील साधर्म्य वैधर्म्याला महत्व आहे. आधुनिक अलंकार विचारात प्रतिमा ही संज्ञा कधी उपमानाला तर कधी उपमेयाला तर कधी दोघींना मिळून वापरली जाते. त्याबरोबरच कवीचे चरित्र, त्याची काव्यविषयक कल्पकता, भावनात्मकता यांचाही विचार महत्वाचा ठरतो. कवितेतील प्रतिमांइतकेच कवितेतल्या वृत्तांनाही महत्व आहे. बालकवींच्या कविता पहा तुम्ही. बालकवींच्या कविता वाचताना सर्वप्रथम लक्षात येणारी गोष्ट म्हणजे त्यांनी साध्या सोप्या मात्रा वृत्तांचा आणि गेय अशा चालींचा उपयोग केला आहे. वर्णांच्या आणि शब्दांच्या पुनरुक्तीचा त्यांनी वापर केलेला आहे. बहुतांश बालकवींच्या कवितांमध्ये मृदू वर्णाचं उपयोजन आहे. बालकवींच्या विशिष्ट संवेदनशीलतेचा प्रत्यय या सगळ्या कवितांमधून येतो आपल्याला पहा. उपमा, रूपक, उत्प्रेक्षा सदृश प्रतिमा आणि वर्णांमधून, शब्दातून यमक, चरणातील आंदोलन, लय यामुळे बालकवींच्या कवितेला अनन्य साधारण असं रूप प्राप्त झालेलं आहे. वर्णांची, शब्दांची, अर्थचरणांची आवृत्ती आणि समांतरता हे बालकवींच्या कवितेचे एक वैशिष्ट्य. आनंदी आनंदगडे, इकडे तिकडे चोहीकडे याच्यामध्ये वर्णांची आवृत्ती पहा. आनंदी आनंदगडे, इकडे तिकडे चोहीकडे, बघा वर्णांची कशी आवृत्ती. नभात भरला, दिशात फिरला, जगात उरला, याच्यामध्ये एक लय, एक समांतरता आहे पहा. अशी अनेक उदाहरणं बालकवींच्या कवितेमध्ये आढळतात. किंबहुना बालकवींच्या कवितेचं ते पोत आहे, त्यात ते वैशिष्ट्य आहे त्या कवितेचं. कवितेतली ही गेयता जी आहे ती काव्याच्या आस्वादाला खूप पोषक ठरते. या गेयतेमुळे त्या काव्याचा आस्वाद आपल्याला चांगल्या पद्धतीनं घेता येतो. कारण संगीत आणि काव्य यांचा आत्मा एकजीव असतो पहा. काव्यात संगीत गर्भ विचार असतात. त्यात सर्वत्र संगीत नसले तरी यमक आदी अलंकाराचा वापर त्याला संगीताच्या जवळ नेतो आणि त्यामुळे त्या कवितेमध्ये गेयता येते आणि गेयतेमुळे काव्यातली गोडी वाढते. ते काव्य गाण्याच्या स्वरूपात एखाद्या चालीवर गाता येते, त्यामुळे रसिक प्रियता त्याला लाभते. कविता ही वृत्तबद्ध अथवा छंदबद्ध असली तर अधिकच तिची रसिकता वाढत जाते. कारण तिथे नाद उत्पन्न होतो त्या वृत्त आणि छंदामुळे. या नादमयतेमधून लयबद्धता येते. ती यमक आणि अनुप्रास या अलंकारांमुळे ती लय निर्माण होते त्याला. त्यामुळे काव्यातून अलंकाराच्या साह्यानं सुद्धा एक सुंदर विचार अभिव्यक्त करायला वाव असतो आणि म्हणून रसग्रहणात या अलंकारांचा प्रमाणबद्ध वापर काव्यगत सौंदर्याच्या वृद्धीला पोषक ठरत असतो, कारक ठरत असतो. आता शेवटचा मुद्दा पहा, आत्मानुभूतीचा. कवितेमध्ये सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे आत्मानुभूतीला फार महत्व असतं. आत्मिक अनुभव हा कवितेचा अविभाज्य भाग आहे. रसग्रहण करताना या आत्मिक अनुभूतीशिवाय हे रसग्रहण करणं अशक्य आहे, हे लक्षात घ्या. कविता लिहिणाऱ्या कवीने जी अनुभूती घेतलेली आहे ती अनुभूती शब्दांच्या माध्यमातून त्यानं कवितेमध्ये मांडलेली असते. पण रसिक वाचक ती अनुभूती जी कवीने कविता लिहिताना घेतली त्या अनुभूतीचा जोपर्यंत त्याच्याशी परिचय होत नाही, ती अनुभूती खुद्द वाचकाला येत नाही, तोपर्यंत त्याच्याकडून रसग्रहण शक्य नाही. कारण कवीने कविता लिहून वाचकाच्या हाती सोपवलेली आहे. आता त्याने त्या कवितेतील प्रत्येक शब्दात आपलं अंतर्मन व्यापलेलं असतं कवीने.
आपली अभिव्यक्ती ही रंजनाच्या पातळीवरच फक्त न ठेवता त्यातून आशयाची पखरण तो करत असतो. म्हणून कविता ही त्या दोन ओळींच्या मध्ये म्हणजे इन बिटवीन द लाईन्स अशी म्हणतात तशी वाचावी लागते. कवितेत नेमकं काय म्हटलेलं आहे त्यातल्या लक्षार्थ आपल्याला समजून घ्यावा लागतो. कवितेतून शब्दांच्या पलीकडचा अनुभव व्यक्त करण्याकडे कवीचा कल असतो. प्रतिभा संपन्न कवी हा आपल्या कवितेतून अनेक प्रश्न सोडून जात असतो. ते सगळे विविध प्रतिमा, प्रतीक तसेच काव्याच्या विविध घटकांच्या द्वारे वाचकांच्या मनापर्यंत तो पोहोचवत असतो. उत्तम वाचकाला त्यातल्या मर्मापर्यंत पोहोचावं लागतं. त्यामुळे कवितेतून आत्मप्रत्यय घेतला तर खरा खुरा काव्यानंद आपल्याला अनुभवता येतो. आणि जर हा आत्मप्रत्यय ही आत्मानुभूती जर आपण घेऊ शकलो नाही तर कविता दुर्बोध वाटायला लागते. अशा पद्धतीने आपल्याला कवितेच्या रसग्रहणाचं स्वरूप स्पष्ट करता येईल. कवितेच्या रसग्रहणाची ही प्रक्रिया अशा पद्धतीने काव्यामधून आपल्याला अनुभवायला मिळते.